श्री स्वामी समर्थ. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित. आपण ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटशी नेणार स्वामी समर्थ अस्तिपे. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदे गृहास्तमी. बाळाप्पा नामे द्विज कोणी राहतो, ते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतया प्रती. सावकारी सरापी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसारात ते उबगले. सद्गुरुसेवेचे दिवस आले, मती पालटली तयाची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरू आपणापती कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरून आपण पुढे येते. पाहोनी स्वप्नी ऐसा गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व गरदार. मायापाशा दृढतर विवेकशास्त्र तोडावा. सोलापुरे कामामाशी ऐसे सांगून सर्वत्राशी. निघाले सद्गुरु शोधाशी. घरदार सोडिले मुरगोंडी ग्राम प्रख्यात. तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबरम दीक्षित. महापुरुष जन्मले मुरगोंडी मल्हार दीक्षित. वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारथ. ईश्वर भक्त तैसाचे, परितया नाही संतती. म्हणून विद्विग्न चित्ती, मग शिवाराधना करती. कामना चित्ती धरुणी 12 वर्षानुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न वर देत तयाशी. तुझी भक्ती पाहुनी संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन, भरवसा पूर्ण असावा. एकोणी यावराशी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेशी तीही चिंतितोषली. 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसवले पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदन संस्कार केले यथाविधी. चिदंबरम नामाविधान ठेविले तया लागून. शुक्ल पक्षी शशिशमान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी वदन, वेदशास्त्री झाले निपुण. निघटू शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले. एकदा यजमानाच्या घरी व्रत होते गजगरी. चिदंबरम तयावसरी पूजे लागी आणले. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊन तत्वता चालू लागला. हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐसा लीला अपार दाखविते चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धार अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवणे द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरुणी दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट, तयाशी लाविता अमृत असतं. ते घृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझे पेश होते रावबाजी. एके समय ते सहजी दर्शनात ते पातला. अन्यायाने राज्य करिता दुसऱ्याचे द्रव्य हरिता. यामुळे जन झाले त्रस्त. दाद त्यांची लागेना. तयानी एकोणी मुरगोंडे आले धावणी. म्हणती दीक्षिताशी सांगून दाद आपली लावावी. रावबाजींशी वृत्तांत कर्णप करणे झाला सुत. म्हणती जे सांगती दीक्षित अमान्य करवेना. मग दीक्षिताशी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप जे. ऐसा सांगता दीक्षितापती तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती त्वरित मागशी निरोप. कोपला तुझवर ईश्वर जाईल राजलक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजींचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मावरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येते आम्ही तेथे जाणतो. यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्याच्या घरी. तूप वाहण्याचे कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्याचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोंडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणून. तेथे एकीला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारनाथ येथे रूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा समर्थ. सदापरिसत प्रेमभक्त दशमोध्याय गुण. श्री स्वामी राजपूर्णवस्तू श्रीरस्तु शुभम भव. श्री स्वामी समर्थ. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागील अध्याय वर्णिले बाळाप्पा मुरगोंडी आले. पुण्यस्थान राहिले ते 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यती रूपे श्री दत्त वास्तव सांप्रत जाती. परी मुरगोंडीचे विप्र बाळापासी सांगत. गाणगापुरी विख्यात महाक्षेत्र भीमतिरी. तेथे आपण जाऊनी बैसावे हो. अनुष्ठाने श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयशी विचार. निघाले तेथून सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्नान ते. बाळाप्पा तेथे पातले. स्नान पाहुणी आनंदले. नृसिंह सरस्वती पावले. प्रेम भावे वंदली. प्राप्त काळी उठवणी संगमावरी स्नान करुणी. जप ध्यान आटोपणी मागोती येती गावत. सेवेकऱ्यांबरोबरी मागोनी या मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. मध्यान्ह स्नान करुणी पुन्हा बसती जप ध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करुणी या संध्यावंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येते ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडून गृह सुत कांता. शीतोष्णाचे पर्वण करता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयाचे मानस कदा उदास नयचे. आया रामसेवे करी राहतो ते गाणगापुरी. त्यांनी देखून ऐसी परी बाळापासी बोलते. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदने. जे जे पडेल तुम्हा कमी तेथे आम्ही पुरवजे. बाळापासी मानवले. 2 दिवस तेसे केले. परी पोट भरून जेवले. परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्याचे घरी. मागून या मधुकरी. जाऊन या संगमावरी झोळी उतकी बुडावी. आणून या बाहेरी. बसून येते ते शेळेवरी. मग खाव्या भाकरी. ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कृष्ण. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. ही ना आपले पक्वान भोग विदारून. पाहावे सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसेचे. 1 मास होता निश्चिती. स्वप्ने ती नयती मूर्ती. एवोनिया दर्शन देती बाळाप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी एवोनिया आज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे.
आपण केले अनुष्ठान परिते न झाले पूर्ण, आणखी काही दिनक्रम आपला चाल बाबा. मग कोणी एके दिवशी बाळाप्पा आले संगमाशी व वृक्षातळी ठेवून वस्त्रासे गेले स्नान करावे. परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी वस्त्र विचलिता खालून रुचिक एक निघाला. तयाशी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले. ग्रामामाजी परत आले गेले भिक्षकान. त्या दिवशी ग्रामाभितारी पक्वान्न मिळाले. घरोघरी बाळाप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावेशी निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकून तयाशी मार्गावरी झाले. चरण चाली चालून अक्कलकोटी दुसरे दिनी बाळाप्पा पोचले. येऊन नगरी रम्य देखिले. जेथे नरसिंह सरस्वती यती रूपे वास करीती तेथे सर्व सौख्यानंदी आनंद भरला सर्वत्र. तया क्षत्रेचा महिमान केवी वर्णुमी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समत. श्रोते सदा परिसत एकदशोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भव. श्री स्वामी समर्थ. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. करावया जगदुद्धार हरवाया भुभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारनाथ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रकट होतं त्याची समर्थ श्री स्वामी. गदाध्याच्या अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंद पोटीनच म्यावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास भागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी. दर्शन इच्छा उत्कट चिठ्ठी खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सन्निध्य पातले. अजान बाहू सुवासवंदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळाप्पाने धावून दृढ चरण धरले. एवोन या भानावरती श्री चरणाचे सोडले मिठे. ब्रह्मानंद माहेपोटी स्तोत्र होटी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षाशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळाप्पावरचे प्रेम ऐसा कृतीने दाविले. त्या सवयक जांगीरदार ते होते. बिराडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शन. म्हणती जाऊन स्वामीशी अर्पण करा नैवेद्याशी अवश्य म्हणून तयाशी बाळाप्पा तेव्हा चालले. या समय श्री समर्थ असती उपमंदिरात राजेतनी वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून सत्वर परतले. सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्य अर्पण करिले. मग सारिले भोजन. नित्य प्राप्त काळी उठून षटकर्माते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्याचे पूजन करावे नित्य. मध्यान्नी येता आदित्य जपा अनुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळ येऊन मस्तक ठेवणी चरणी जावे भिक्षकाने. त्या दिवशी मागून या मधुकरी मग यावे बिराडी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळ्या आदी करून सेवे करी बहुत जण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती. त्यावेळी एके दिवशी तयाशी बाई आज्ञा करी सी आपण श्री सेवेसी करीत जाव्यानंद बहुत जण सेवे करी. बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार चक्री व्यवस्थेत जावत आपे. या कारणे आपसात भांडण होते सदोतीत स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळाप्पाने पाहुणे नाना युक्ती योजना म्हणून टाकले. भांडण एकचित्त सर्व केले. बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणे संतोष स्वामी प्रति दृढ भाव धरूनची ती सेवा करते आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळाप्पाच्या शरीरास व्याधी जडली. रात्रंदिवस चैन शेषणभरी. बोगबोगीला काही महिने काही दिन कागदाचे पुढे बेमेतून पडली. ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कृणा कृतज्ञाने बाळापास यावे मरण. विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेरी. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी. सद्गुरू सेवा त्याच्या करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवार त्यांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतून स्वामी सेवेकाने. हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थांशी आपण सांगून बाळापाशी शंकर पूजनीवर जावे. तैसी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करती. परी बाळापाच्या चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहाने समर्थे दिली असे आज्ञा जाणं. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठ्याली तर प्रश्न पाहत बाळापा. एक चिठ्ठी तया दोन्ही उचलिता पाहता वाचून न करावीची पूजन तिये माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती पेटली. स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलितो बाळापा. शेदारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होतं नुकसान. ऐसे बोले कोण बाळापा म्हणे की न झाला. स्वामीने मज आज्ञा द्यावी. मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती जावी. आज्ञा होईल येसी जे. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारले समर्थांशी. कुलदेवतेच्या दर्शनाशी जावे इच्छे बाळापा. ऐसे कोणी समर्थ हास्यमुख काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नेते बाळापा येते करीत असे. श्रीपाद म्हणे बाळापाशी समर्थ देते आज्ञेशी. तरी टाकून चिठ्ठ्यांशी आज्ञा आपण घ्यावा. तर त्याच्या कपडनं जाणून अवश्य म्हणे. त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभय तांडे टाकल्या. चिठ्ठी आपुले करी भटजी उचली सत्वरी. येथे रावणी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणे दृढ भक्ती बाळापाची जडली होती. कैसे दूरतयापती करतील येते दयाळ. इति श्री स्वामी चरित्र इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समर्थ. सदा प्रेम परिसत द्वादशोध्याय गोढा. श्री राजाधिराज योगिरा श्री स्वामी समर्थ महाराज पूर्णमस्तु. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला झालेली सेवा आवडली असेल तर सबस्क्राईब करा.